परभणी जिल्ह्यातील शिरपूर आगाराची बस पुण्याहून शिरपूरच्या दिशेने जात असताना शिर्डीहून मनीषा चंद्रकांत पाटील नावाची प्रवासी महिला आपल्या पतीसह गावी जाण्यासाठी बसमध्ये बसली। थोड्या वेळाने येवलाजवळ आल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक खालावली। चालकाने प्रसंगावधान राखत सदरची बस ही थेट उपजिल्हा रुग्णालयात घेतली। जिल्हा रुग्णालय उपचार करून सुमारे 1 तासानंतर ही बस रवाना करण्यात आली। या घटनेमुळे प्रवासी 1 तास ताटकळले होते, मात्र चालकाच्या या संयम सुजकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। शिरपूरला या बाई आणि तिचे घरचे ते शिर्डीहून बसले तर प्रवासी उतरत होते। त्यांना म्हणतं ताई चढू नका, एवढं बोलल्यानं मग ते बाईचं थोडंसं वाटत मानसिक ते दवाखान्यातच होती, आजारी होती काहीतरी, ते बाईला मानसिक त्रास आहे थोडा। ती बाई मला बोलली की मी तुला पाहते असं तसं, म्हणतं ठीक आहे मॅडम। मग त्या बाईने थोडा आवाज लाऊड केला, त्यानंतर मग शांत होती गाडी। त्यानंतर येवल्याच्या मागे ती आजारी पडली, ती बाई गाडी अचानक तिथं आलं त्यानंतर दवाखान्यात तिथं गाडी घेऊन आलो आम्ही। पाटील राहणार कंचनपूर आहे। मला 3 वर्षापासून यशवीचे दवाखाना माझ्या आलो होतो गुईले आणि आत पडी गई ते माले, पण काय व्हाय ना ते काय मला समजणं। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।